नमस्कार मित्रांनो, माय स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आता तुम्हाला एक नवीन आपला एक टॉपिक आहे. तर टॉपिक आहे विश्वास. तर आपण आज विश्वास या शब्दावर आपण थोडी माहिती घेऊ. तर मला थोडा विश्वास याविषयी मी थोडं सांगतो. तर विश्वास हा कोणावर करायचा आणि का करायचा या प्रश्नाकडे विचारपूर्वक पाहिले पाहिजे. जेव्हा तुम्ही एका व्यक्तीवर विश्वास ठेवता तेव्हा तो विश्वासघात करतो, तेव्हा त्याचे फळ हा विश्वास ठेवणारा भोगत असतो. म्हणून कोणावर देखील विश्वास ठेवू नये. या जगामध्ये लोक हे घातकी आहेत. आपल्या स्वभावाचा ते फायदा घेतात आणि आपले नुकसान करतात. तुम्ही कधीही स्वतःवर विश्वास करावे, कारण आपणच आपली काळजी घेऊ शकतो. कुत्रा हा असा प्राणी आहे, तो कधीही आपला विश्वासघात करत नाही. तो नेहमी आपल्या भावभावना ओळखतो. तो प्रत्येक क्षणी आपलाच विचार करतो. तो कधीच चुकीचे वागत नाही. नुकसान तो आपल्या डोळ्यासमोर करेल, आपण ते पाहून समजून घ्यावे. आज विश्वास या प्रश्नावर मी फार विचार केला. जर आपण एखाद्यावर जास्त विश्वास ठेवू तर तो आपला नक्की विश्वासघात करेल. मानव हा विश्वासघात जास्त करतो. म्हणून मानव जातीवर कधीही विश्वास करू नये. प्राणी हे कधीही विश्वासघात करत नाहीत. मी माझे जीवन फार दुःखामध्ये घातले आहे. याचा परिणाम माझे फार नुकसान झाले, पण याचा दोषी मीच आहे हे मी स्पष्ट सांगतो. मी जर विश्वास ठेवला नसता तर आज मी आनंदी असतो. माणूस हा फार विश्वासघातकी आहे. मी फार पुस्तके वाचली आहेत. त्यात विश्वासघात केल्यामुळे काय होते ते आज मला समजले आहे. आज माझे खूप नुकसान झाले. मी प्रत्येक व्यक्तीवर जास्त प्रमाणात विश्वास ठेवतो, पण मला यातून नुकसान मिळाले. या जगात प्रत्येकाला नाही त्या गोष्टीमध्ये तोंड घालायची सवय लागली आहे. प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात काय करावे ते समजत नाही. ते प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललेले आहे त्याकडे जास्त विचार करतो. आपण आपली जीवनशैली ही कधीही लपवून ठेवावी. यामुळे आपलाच फायदा होतो. आपण काय करतो, काय करणार आहात, कुठे जाणार, कधी जाणार, कोणाला सांगणार, काय सांगणार, कोणाला विचारणार, काय विचारणार हे कधीही कोणालाही सांगू नका. तुम्ही आपल्या आयुष्यात काय घडत आहे आणि काय घडणार आहे हे कोणालाही सांगू नका. रोज आपण कधी उठतो, कधी झोपतो, कधी जेवतो, कधी फिरायला जातो हे कळू देऊ नका. कारण जे लोक आपले जीवन हे गुपित ठेवतात तेच जीवनात यशस्वी होतात. खूप व्यक्ती आहेत, ते आपले जीवन हे लपवून ठेवतात. यामुळे तुम्ही सुखी जीवन जगाल. कितीही विश्वास ठेवला तरी एके दिवशी विश्वासघात होणार हे नक्की आहे. माझ्या जीवनात अशी बरीच उदाहरणे आहेत. मी ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवेल तो एके दिवशी माझा विश्वासघात करेल हे नक्की. अति तेथे माती हे वाक्य बरोबर आहे. जास्त विचार केला तर व्यक्ती हा वेडा होतो. म्हणून कोणी विश्वासघात केला तर त्याच्यावर जास्त विचार करत बसणे हे फार चुकीचे आहे. याचा त्रास त्याला न होता तुम्हालाच होणार हे नक्की आहे. लोक हे आपला स्वभाव पाहतात, आपण कसे वागतो. या जगात विश्वास ठेवावा, पण तो ठेवत असताना त्या व्यक्तीची पारख करणे फार गरजेचे असते. जर तुम्हाला वाटले की ही व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखी आहे, पण लगेच निर्णय नका घेऊ. तुमचा निर्णय हा चुकीचा पण असू शकतो. प्रत्येक वेळी विचार करा. जी गोष्ट करायची आहे ती विचारपूर्वक करा. कोणालाही उगाच वेळ देऊ नका. वेळ हा फार अमूल्य आहे. तुमचा वेळ हा कोणालाही फुकट देऊ नका. यामुळे नुकसान तुमचेच आहे. जे कराल ते स्वतःसाठी. आज जे लोक श्रीमंत आहेत ते त्यांचा वेळ हा वाया घालत नाहीत. प्रत्येक वेळ ही पैशाची असते, पण वेळ ही पैसा पाहून पण नसते. पैशासाठी वेळ देणे चुकीचे आहे. वेळ ही तुमच्यासाठी, इतरांसाठी पण असू शकते. तुम्ही पहा, जो वेळ तुम्ही इतरांना द्याल त्याचा फायदा हे इतर लोक घेतात आणि यशस्वी होतात.
तुमचा वेळ तुम्ही स्वतःला द्या. पहा किती आनंद मिळेल. या जगात 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, 2 जोडीदार असतात. पण कधी विचार केलात का, यापैकी एकही गोष्ट कमी झाली की त्रास हा तुम्हाला होतो. पण जोडीदार ही भावना याला लागू होत नाही. जोडीदार एक गेली तर दुसरी आणता येते. पण कान, डोळे, हात, पाय एकही कमी झाला तरी त्रास होतो. पण जोडीदार गेली तर त्रास हा काही क्षणापुरता असतो. नंतर तो त्रास कमी होतो. म्हणून जोडीदार नसेल तरी चालेल. या जगात विश्वासाने घर चालते, कुटुंब चालते. मनुष्याला एक खंत असते, माझे लग्न नाही झाले असते तर माझं एक कुटुंब असते, मला एक मूल असते, ते मला पापा बोलले असते. पण ही खंत सर्वांना असते. नवीन यात काही नाही. लोक नशिबाला दोष देतात. ज्याच्याजवळ पैसा आहे त्याची पण लग्न नाही झाली. म्हणून कर्माला, नशिबाला दोष देऊ नका. तुम्हाला माणसे विश्वासघात करतील, मग तुम्हाला जे जीवन दिले आहे माणसाचे, याचा फायदा जनावरांना होऊ द्या. कुत्रा पाळा, त्याला काय पाहिजे असते तुमच्याकडून? फक्त जेवण. तो तुम्हाला कधी हट्ट करत नाही. मला हे द्या, मला हे द्या, ते द्या. तुम्ही जे त्याला द्याल तो निमूटपणे खातो. माणसे असतील तर हे नको, ते नको, हा लाड असतो. पण कुत्र्याच्या बाबतीत असे नसते. मी त्याच्यावर विश्वास करतो कारण तो कधी माझा विश्वासघात करत नाही. त्याला खेळायला आवडते. तो माझ्याकडे पाहतो पण मला कळू देत नाही. त्याला माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असते. मी पाहिले आहे. मला हीच अपेक्षा पाहिजे. जो मला समजेल, मला विश्वासात घेणार. तो कधी मी ज्याला बोलतो त्याला कधी भुंकत नाही. पण अनोळखी व्यक्ती आली की तो भुंकतो कारण त्याला त्या व्यक्तीवर विश्वास नाही म्हणून तो असा वागतो. तो माझ्यावर विश्वास करतो म्हणून दुसऱ्या व्यक्तीला भुंकत नाही. पण यामध्ये माझा विश्वास आला. पण जी व्यक्ती मला बोलत आहे ती माझा घात करू शकते हे त्याला कधी समजणार, जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला नाही बोलणार. कधी पाहिले आहे का, एखादा कुत्रा एका माणसाला घेऊन आला घरी आणि तो आपणास जाणून देत आहे की ही व्यक्ती चांगली आहे. समोरील व्यक्ती ही त्याला कितीही खाऊ देत असेल पण घरी आल्यानंतर तो आपल्या मालकाचाच असतो. पण यात एक शंका आहे. त्याला वाटले त्याचा मालक त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे तर तो नवीन व्यक्तीच्या सहवासात राहतो. आपण पाहिले आहे एखादं कुत्र जर मालकाने विकले दुसऱ्याला, पण देणाऱ्या मालकाने त्याला लहानाचे मोठे होईपर्यंत 6 महिने खाऊ घातले आहे. पण जर मालक स्वतः त्याला दुसऱ्याच्या हवाली करत असेल तर तो मालकाला काही न विचारता तो दुसऱ्या मालकाचा स्वीकार करतो. का? कारण पहिल्या मालकावर त्याचा फार विश्वास आहे. तो ज्या व्यक्तीला त्याला विकत आहे तो विश्वासू आहे हे त्याचे मन त्याला सांगत असते. बरं, आपण सांगा, तुम्ही कधी स्वतःवर विश्वास केला आहे का? मी सांगतो, तुम्ही स्वतःचा देखील विश्वासघात करता. जे लोक व्यसन करतात ते रोज बोलतात स्वतःला, मी व्यसन करणार नाही, पण ते व्यसन करतात. म्हणजे तुम्ही स्वतःचाच विश्वासघात करता. आपण स्वतःला बोलतो, मला डॉक्टर, इंजिनियर बनायचे आहे, असे तुम्ही स्वतःला बोलता आणि अभ्यास न करता एक कर्मचारी बनून राहता. विश्वास मिळणे फार कठीण असते. जर तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर इतिहास फार महत्त्वाचा असतो. जे मागे घडले तेच पुढील आयुष्यात होत असते. एक उदाहरण पाहू. समजा तुम्ही रोज दाढी करता किंवा आठवड्याला दाढी करता. तुम्ही जेव्हा स्वतः दाढी करता तेव्हा तुम्हाला तुमच्यावर विश्वास असतो की ब्लेड लागणार नाही. तुम्ही काळजी घेता स्वतःची. एखादे पिंपल, फोड झाले असतील तर तुम्ही सावकाश दाढी करता. हा तुमचा विश्वास आहे. कारण तुम्ही आधीच नियोजन करता, दाढी करावी का, मला चेहऱ्यावर फोड आले आहेत का. नसेल तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता आणि दाढी करता. तेव्हा तुम्ही सफल होता. तीच दाढी तुम्ही बाहेर दुकानात करता तेव्हा तुमचा विश्वास हा
दाढी करणारी व्यक्तीवर असतो, पण अचानक तुम्हाला ब्लेड लागली तर तो तुरटी घेतो आणि तुमचे रक्त थांबते. ही एक विश्वासाची गोष्ट आहे. तर हा पहिला टॉपिक होता विश्वास यावर. तर तुम्हाला हा टॉपिक कसा आवडला तर मला कमेंट करून सांगा, आणि याच्या पुढचा भाग मी पुढील व्हिडिओमध्ये टाकेल. तर थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्यामुळे.